24 तास भाट नाही ना मी. नाही नाही ऑफकोर्स नॉट. माझ्या ज्या मनात आहे, तुम्ही मला विचार कसली भीती, ही भीती वाटते. आणि बरोबर. त्याच्याने तुमच्या चित्रपटाचं नुकसान होतं, तुमच्या चॅनलचं नुकसान होतं, तर कापून टाका. तुंबाडची मंजुळा ह्या फिल्मची टीम माझ्या बरोबर आहे फीवर FM वर. हाय, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त. जोरदार. 5 जूनला रिलीज होणार आहे चित्रपट. हो, जितेंद्र दा, तुम्ही तर तुम्हाला भीती वाटते? मला मला वाटते ना असं भीती. वाटतं की जितूदाला कधी कोणाचीच कशाचीच भीती वाटत नाही. हा विनोदी चित्रपट आहे, पण ऑन अ सिरियस नोट सांगायचं तर मला भीती वाटते की लोकांना पेट्रोल डिझेल महाग होत चाललंय, हे सरळ सरळ कळतं किमतीमुळे, पण ऑक्सिजन श्वास सुद्धा महाग होत चाललेला आहे, कुणाच्या लक्षात येत नाही. हो. झाडं कापल्यामुळे त्याची भीती वाटते. मला भीती वाटते की माझ्या मुलीच्या वयाची जी मुलं आहेत ती म्हातारी होईपर्यंत त्यांना श्वास घेता तरी येईल का. मला भीती वाटते याची की उद्या जसं आपल्याला नकळत आपल्या पाणी विकलं जाऊ लागलं आणि आपण नकळत पैशानं पाणी विकत घेऊ लागलो. आपल्याला कळलं नाही कधी की आपली जीवनावश्यक गोष्ट आपल्यालाच विकली जाते आणि आपण ती विकत घेतो. तो उद्या तसे ऑक्सिजन चेंबर्स श्वास विकला जाईल का याची भीती वाटते. अशा अनेक गोष्टी याची भीती वाटते. हो, जितूदा, आपल्या सिनेमाचं उत्सुकता आणि एक्साइटमेंट वाढवायची आहे. तुम्ही आता सगळ्यांनाच एकदम असं. घर चालवण्यासाठी मी व्यवसाय करतो. बरोबर. व्यवसाय म्हणून मी चित्रपटात काम करतो. चित्रपटातली भूमिका आहे तसं करतो. बरोबर. परत ती भूमिका विकण्यासाठी मी परत हे पण करतो, पण त्याच्यात पण खोटी उत्तरं द्यायची का. नाही नाही, अजिबात नाही. लोकांना सगळं आवडेल म्हणजे 24 तास नाही ना मी. नाही नाही ऑफकोर्स नॉट. माझ्या ज्या मनात आहे, तुम्ही मला विचार कसली भीती, ही भीती वाटते. आणि बरोबर. त्याच्याने तुमच्या चित्रपटाचं नुकसान होतं, तुमच्या चॅनलचं नुकसान होतं, तर कापून टाका ना. नाही, मी विनोदच करत होती. सॉरी. नाही, मी मजा करत नव्हतो. पण एनिवे मी इतका निर्लज्ज आहे की मी तरी सुद्धा जगतो. मी तरी सुद्धा लोकांना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. ते याची भीती वाटते. बाकी हा चित्रपट आहे विनोदी, हा सांगेलच, पण फार गंभीर विषयाला सुद्धा हात घातलेला आहे या चित्रपटाने. बरोबर की नाही. हो. हा, विविध मग सांग. नाही, मला तर खूप भीती वाटते आता, कारण रिलीजला आली आहे फिल्म. हो. आणि गंभीर चित्रपट आहे असं नाही आहे, म्हणजे गंभीरता विषयाला हात घातलेला आहे, पण विनोदी पद्धतीने हात घातलेला आहे. आणि ही जी काही मंडळी दिसत आहेत तुम्हाला, आणि तो जो पाय दिसतोय, तो पाय खरं तर माझ्यावर शूटिंगच्या आधीपासून होता. म्हणजे लिटरली ही जी काही हे राक्षस आहेत सगळे जे बसले आहेत ते ॲक्टिंगचे ॲक्टर्स म्हणून सगळे. बरोबर. आणि त्यांनी प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक रोल असा खाल्लाय. बरोबर. म्हणजे इतका खाल्लाय की प्रत्येक कॅरेक्टरवर एक वेगळी फिल्म होऊ शकते. हो. सो त्यामुळे आणि ती 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 जी काही म्हणजे ती जी काही ती भट्टी जमली आहे, ती काही एनर्जी जमली आहे ग्रुपची, हो. ती एनर्जी या फिल्ममध्ये आली. अरे वा. आणि खरं सांगायचं तर आत्ता एक एक खूपच नाजूक विषय आहे थोडासा, पण त्या नाजूक विषय त्याला एक वेगळा मांडणी स्वरूप मांडलं आहे, आणि त्या मांडणीतून आपण एक चित्रपट दाखवतोय. सो लोक हसता हसता थोडे रडणार पण आहेत, थोडं इमोशनल पण होणार आहेत, आणि ॲट द सेम टाईम एनर्जी पण येणार आहे, राग पण येणार आहे. सगळ्या इमोशनचा एक भंडार ही फिल्म आहे. बरोबर. टीजर बघितलेला आहे मी, आणि अगदी फुल ऑन एंटरटेनर म्हणून ह्या चित्रपटाला असं म्हणायला हरकत नाही आहे. 5 जूनला रिलीज होत आहे तुंबाडची मंजुळा. उषाताई, तुम्ही मंजुळा आहात का? बोलायचं नाही. बोलायचं. मंजुळा यातली कोण आहे सांगणार नाही. ते तुम्ही थिएटरला यायचं, हा. तुंबाडची मंजुळा बघायचं, हा. आणि त्यातली मंजुळा निवडायची कोण आहे ती. पण टीजर मध्ये तुमचा जो कॅरेक्टर आहे तो काय आहे मग? याची आई आहे. अच्छा. बर. याची आई आहे. हा. आमच्या घरात छोटंसं दुकान आहे, आणि मी म्हातारी तिकडे दिसत नाहीये म्हणून बसलेली आहे. हा. बस हे माझं कॅरेक्टर. योगेशा, तुमच्या कॅरेक्टर बद्दल सांगा ना थोडं. मी माझं यात 2 कॅरेक्टर्स आहेत खरं तर, म्हणजे 2 भूमिका आहेत. एक संवाद लेखकाची पण भूमिका आहे, बरोबर. आणि मी यात काम पण करतोय. हो. मी खरं तर विविधकडे ऑडिशन दिलं होतं ॲक्टिंगसाठी. मग विविधनी आणि बवेश जानवलकर आणि गणेश सपट यांनी मला बोलवून घेतलं हा. की या सिनेमाचे तुला डायलॉग्स पण लिहायचे आहेत. मग डायलॉग्स लिहिले आणि मी लिहायचो. विविध म्हणायचं नाही दादा, बाय 1 गेट 1 फ्री डील होतं बाय का? हो नाही, माझी पॅकेजमध्ये आलं. माझी डीलच तशी होती की अच्छा. मला काम देणार असेल तर मी लिहितो. अच्छा. आणि पण तसं नाही, मी प्रत्येक सीन लिहायचो, विविध वाचायचं, म्हणायचं नाही दादा हे ह्या कॅरेक्टरला जात नाही, तो मला सगळं बदलायला लावायचा. असं आम्ही खूप दिवस बसून खूप सिटिंग्स करून तो सिनेमा लिहिला. आणि मी तरी शेवटी लिखाणासाठी जॉईन झालो, पण विविध
या सिनेमासाठी वर्षभरापासून खूप काम करतोय, खूप मेहनत घेतोय. आणि माझं जरी छोटंसं कॅरेक्टर असलं, ही म्हणजे मला कशाची भीती वाटते तर माझ्या आईची भीती वाटते. ही कधी कोणाला काय बोलेल सांगता येत नाही. हा सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना वाटते. आणि ती फक्त माझीच आई नाही, अख्ख्या इंडस्ट्रीची आई आहे. हो. ती अभिनयाची पण आई आहे. बरोबर. आणि खूप म्हणजे 48 कॅरेक्टर्स या सिनेमामध्ये आहेत. बरोबर. म्हणजे तुम्हाला एका तिकिटात 48 चांगले कलाकार बघायला मिळणार आहेत. आणि फक्त आम्हीच नाही तर आम्ही जिथं शूटिंग केलं कोकणात, तर कोकणातले स्थानिक कलावंत 12-15 स्थानिक कलाकार जे लोकनाट्य करतात, नमन बरोबर. करतात, दशावतार करतात, नाटकात कामं करतात, वाव. त्या मुलांना पण यात संधी मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनं केलं. आणि आणि तुमच्या जवळपास वावरणारे लोक तुम्हाला या सिनेमात दिसतील की अरे हे आमच्या इथं असं घडतं, हा असा माणूस आमच्या इथं आहे. तर असं तुम्हाला फार रिलेट होणारी फिल्म आहे. आणि फक्त विनोदी नाही किंवा गंभीर नाही, तर गांभीर्याने सगळ्या गोष्टी केलेला सिनेमा आहे. म्हणजे याच्यात इमोशन्स आहेत, ॲक्शन आहे, याच्यात तुम्हाला डोळ्याच्या कडा पाणवतील असं पण काही सीन्स आहेत. असं सगळं एकंदरीत छान पॅकेज म्हणजे हा बरोबर. सिनेमा आहे. बरोबर. सिनेमामध्ये एक अर्बन लेजंड म्हणून एखादी कुठली तरी गोष्ट आहे असं कळतंय मला टीजर मधून तरी, जे सगळे घाबरतायत तिला की ती येणार आहे, ती येणार आहे. असे काही दुसऱ्या अर्बन लेजंड्स ऐकल्यात का तुम्ही कधी, अशा भूताच्या, जे तुम्हाला लहानपणीपासून मनात बसलेली एक गोष्ट आहे, अशी एक लहानपणी गावातली ऐकलेली अशी एक? नाही लहानपणी कुणी भूताखेताच्या गोष्टी ऐकूल्यात की भीती वाटायचीच ना. म्हणजे ते मला आठवतं की आमच्या घरी इथे वरती एक मणिशंकर जोशी म्हणून होते, गुजराती फॅमिली होती. तर तो उषा मावशी होती आमची. त्या उषा मावशीने मला रात्री गोष्ट ऐकवली भूताची. आणि केवळ एक जिना उतरून मला माझ्या घरात यायचं होतं. मला शक्यच होत नव्हतं जिना उतरणं. लहान इतका घाबरलो. मला आठवतंय मी खूप घाबरलो होतो, खूप भूताची गोष्ट. आजही मला भयपट म्हटलं की मी नाही बघत. मी खरं? नाही मी नाही बघत. मग हा सिनेमा बघणार आहे का? नाही हा विनोदी चित्रपट विनोदी आहे. चित्रपट आहे. हा ओके. विनोदी, याच्यामध्ये भीती वाटते बरोबर आहे, पण बरोबर. हा विनोदी. पण आता- प्रॉपर हॉरर. हा म्हणजे नंतर कसं आहे ते माहितीये खोटं चाललेलं असतं. बरोबर, आपण बरोबर. ऍक्टर असतो तरी हो, आपल्या हो. डोळ्यात पाणी येतच की. बरोबर. आपण एवढे इमोशनल असतो की आपल्याला ते वाटतंच. पण याच्यातलं भूत वेगळं आहे. याच्यातलं जे भूत आहे ना, ते भूत ज्या दिवशी समाजामध्ये हा सिनेमा येईल, लोकांना कळेल, स्त्री असो पुरुष असो, त्या प्रत्येकाने हे भूत मानगुटीवरून उतरवून फेकूनच द्यायला पाहिजे. असं भूत आहे. आपल्या समाजाला लागलेली एक कीड आहे ते भूत म्हणजे. आणि मला खात्री आहे की येणारी जी नवीन पिढी आहे हे भूत उचलून फेकून देणार. ती भूताटकी जी आहे ती त्या भूताटकीला कुठलं नाव नाही, कुठली जात नाही, कुठला पंथ नाही. ती भूताटकी अत्यंत घाणेरडी आणि भीषण भूताटकी आहे. याची भीती नाही, याची किळस वाटावी अशी भूताटकी आहे. पण ती इतक्या चांगल्या पद्धतीने या मुलानं लिहिली. संहिता म्हणजे या चित्रपटात कोणी हिरो नाही, कोणी हिरोईन नाही. या चित्रपटाची संहिता, याचं कथाबीज, याचं पटकथा याची आणि याचे संवाद, ही या चित्रपटाची जमेची बाजू. वाव. आणि दुसरी जमेची बाजू याने कास्टिंग असं केलं, म्हणजे आम्ही आहोत म्हणून नाही म्हणत, पण खरोखरच जितके वेगवेगळ्या प्रकृतीची, पद्धतीची आणि वेगवेगळ्या तऱ्हा अभिनयाच्या सुद्धा तऱ्हा वेगवेगळ्या बरोबर. असलेली कलाकार मंडळी एकत्र आली आणि त्यांची मोठ एकत्र बसली. म्हणजे ती चित्रपट गोधडी असतो, मला असं वाटतं गोधडी आजीची असंख्य बरोबर. तुकडे एकत्र, चिंध्या एकत्र करून ती विणली जाते. आणि जेव्हा ती समोर दिसते आपल्याला विविध रंग दिसतात, विविध रंग दिसतात. बरोबर. आणि त्याच्यात ऊब असते. त्यात बरोबर. क्या बात आहे. ती ऊब या चित्रपटामध्ये नक्की तुम्हाला सापडेल. आणि जोरदार कलाकार आहेत, म्हणजे एक से बडकर एक. बरोबर. म्हणजे उषा नाडकर्णी पासून ते कोकणातला आमचा चारूपर्यंत नवीन जुने अनुभवी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व उके पासून ते ओम भूतकर सारखा बरोबर. एक कवितेचा प्रेमी पासून ते मकरंद अनासपुरे सारखा वेगळा, म्हणजे एक औरंगाबाद आता संभाजीनगर. संभाजीनगर ते पुणे युनिव्हर्सिटी,
ते नाट्यशास्त्र ते हे नाट्यशास्त्र अशी इतकी रेंज आहे. वा. सिनेमात 3 लेखक आहेत, गणेश पंडित, योगेश शिरसाट आणि शार्दूल सराफ, 3 लेखक आहेत. लेखक म्हणून काम करतात, इथे अभिनेता म्हणून काम करतात. इतकी फार कमालीचं, फार दिवसांनी असं काय म्हणतात तसे वल्ली सगळे एकत्र आलेत. आणि आय होप की म्हणजे हा चित्रपट काहीतरी म्हणजे प्रत्येक मराठी चित्रपट चालावा, पण हा चित्रपट जोरदार काहीतरी करणार. नक्कीच नक्कीच. 5 जूनला रिलीज होत आहे तुंबाडची मंजुळा. विविध तू डिरेक्ट केलेली फिल्म आहे, तू लिहिलेली फिल्म आहे, तुझी स्टोरी आहे. कल्पना कुठून आली, इन्स्पिरेशन कुठून मिळालं? खरं तर ही स्टोरी आली आहे ती एकतर मुळात मी वाढलो कोकणामधूनच. बर. सो भय म्हणजे जे काही भूतगीतांच्या गोष्टी आणि हो. सगळ्या गोष्टी त्या कानावर पडतच होत्या. आणि त्यात हा थॉट ऑलरेडी होता जो भवेश जानवलेकरांनी आम्हाला सांगितला. ऋषी तुराईने ही स्क्रीन प्ले लिहिला आहे. बर. आणि सोबत योगेश दा होताच आमच्या Right. सपोर्टला, जो मार्गदर्शक म्हणून होता. आणि राहिला प्रश्न की ही कथा करण्याची किंवा ही गोष्ट मांडण्याची गोष्ट अशीच होती की ना, ह्यात जी काही कॅरेक्टर्स होती ना ती मी गावात बघितली आहेत, माझ्या आजूबाजूला अनुभवलेली आहेत, जी मी म्हणतात ना की अरे हे माझे काका, हे माझे मामा, हे माझे दादा. आणि ह्या कथेमधली जी पात्र आहेत, जी कॅरेक्टर्स आहेत, ती नसतील तर ही कथासुद्धा घडू शकत नाही. बरोबर. कारण ती सगळी पात्र महत्त्वाची होती. म्हणजे समजा रवी अण्णा जी दुसऱ्याने रोल प्ले केला आहे किंवा आऊ, ती नसती तर ही फिल्म झालीच नसती किंवा ही कथा झालीच नसती. ऑफकोर्स म्हणजे मला एक गोष्ट हायलाईट करायची आहे या चित्रपटासंदर्भात, की ह्या चित्रपटाशी जे माणसांनी काम केलं आहे रिलेटेड आली आहेत, जितू सर, गणेश सपट, भवेश सर, आऊ, सगळे योगेशदा, कपिल, सगळे ती जर नसती तर ही फिल्म घडलीच नसती. म्हणजे असं म्हणतात की कोणामुळे काम अडत नाही, बरोबर. पण जर ही माणसं नसते तर ही फिल्म झालीच नसती. सो ना हे खूप मोठं आहे माझ्यासाठी. आणि राहिला प्रश्न सिनेमाचा, जसं जितू सर एक्झॅक्टली करेक्ट बोललेत की ही जी समाजावर आलेली भुताटकी आहे ना, ती अशी मुळासकट उपटून काढण्यासाठीची ही फिल्म आहे, जी तुम्हाला बोधही करेल, म्हणजे काय म्हणतात त्याला, समजवेल सुद्धा, पण एकदम चांगल्या भाषेत समजवेल, बरोबर. हसत खेळत समजवेल. काही मास्टर असतात ना आपले, ते आले की आपल्याला शिकवतात तर सगळेच, पण काही हसत खेळत शिकवतात. आमचे दशरथ सिंग गुलाबसिंग परदेशी सर होते, हिंदी शिकवायचे. तर क्रिया म्हणजे नाव काय परत? दशरथ सिंग गुलाबसिंग परदेशी, वाव. पारले सर आता. ते नसते तर मी आज तुमच्या समोर इथे बसलेला नसतो. माझ्या जो काही ईश्वराच्याही आधी जर कोणाचा अधिकार तर माझ्या सरांचा, मास्तरांचा आहे. त्यांनी मला शिकवलं नाटक आणि ॲक्टिंग आणि साहित्याची ओढ. वा. तर ते एकदा ऑफ पिरियड होता, ते आले, सर आले की आम्हाला मजा यायची. म्हणे काय शिकू तुम्हाला, त्याला व्याकरण टाक. म्हणून सर ऑफ पिरियड आहे, तर खाली खेळायला जाऊ, व्याकरण कुठे शिकवत बसता. सर म्हणले नाही, मी तुम्हाला आता सहाय्यक क्रिया शिकवणार, सहाय्यक क्रिया. तर करना ये क्रिया आहे, करणे लगना हे सहाय्यक क्रिया आहे. म्हणलं म्हणजे सर, अच्छा, अभी अभी वो माधुरी दीक्षित का गाना है, कौन सा गाव, आम्ही सगळं अख्खा चाकावर धक धक करणे लगा, मोरा जियरा डरने लगा. तर म्हणजे डरने लगा करणे लगा सहाय्यक क्रिया. आम्ही आजपर्यंत नाही विसरलो. आमच्या मास्तरांनी आम्हाला तसं शिकवलं. तर ते काही मास्तर असे असतात की ते तुम्हाला तुमचं मनोरंजन करत असा धडा देतात की तुम्हाला आयुष्यभर तुम्ही विसर. आता कधी हे शिकवलंय, 1992 साली वगैरे शिकवलेलं असेल, बरोबर. इतक्या वर्षांनी अजून बरोबर त्या गोष्टीच आहेत. कारण अख्खी माधुरी आणली ना, माधुरी आली सहाय्य करायला, सहाय्यक क्रिया शिकवायला. तर माधुरीने आधी गणित पण शिकवलं, 1 1 2 3 ए बाबा, गणित पण शिकवलं. जाऊ दे, आता डिटेल नको, गणित पण शिकवलं, आता जीवशास्त्राकडे नको व्हायला. पण समाजाची भूताटकी जर तुम्हाला कळून घ्यायची आहे की ही कुठली काढणार आहे, तर 5 जूनला नक्की चित्रपटगृहात या, तुंबाडची मंजुळा बघा. पण आणि एक कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, हे सांगायचं राहिले कोल्हापुरात, आता तुम्हाला पण सांगतो, प्लीज चित्रपट बघत असताना तो आम्हीच तुम्हाला पहिल्यांदा दाखवतोय. आता चित्रपट शूट करायला खूप खर्च येतो. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तो अख्खा चित्रपट शूट करून त्याचे सीनच्या सीन सोशल मीडियावर टाकतात, त्याच्याने खूप मोठं नुकसान होतं निर्मात्याचं. असं करू नका. तुमची उत्सुकता समजते, तुमच्या सगळ्यांकडे मोठे मोठे मोबाईल आहेत, एखादा फोटो घ्या चालेल, पण सीनच्या सीन उचलून त्या चित्रपटात
ले बाहेर टाकू नका, त्यांनी खूप नुकसान होतं, असं करू नका, कळकळीची विनंती. नक्कीच. आणि शेवटचा प्रश्न माझा असा होता की भूतामध्ये किती विश्वास आहे? लाईक जे भूत प्रेत आत्मा असं आपण म्हणतो, आहे तुझा विश्वास? आई लहानपणी मी पप्पांच्या तोंडून ऐकलं होतं की पप्पा वगैरे गावाला होते कर्नाटकात, तर त्यांनी सांगताना ऐकलेलं की भूत जर येताना दिसलं तर बैलसुद्धा जागेवर थांबतात. बर हे तेव्हा सांगितलेलं असेल, पण आपल्याला काय माहीत नाही. पण ते सांगितलेलं माझ्या अजून लक्षात आहे. किंवा मी जेव्हा लहानपणी 10x10च्या खोलीत राहायचो आम्ही, त्यावेळेला ती बिल्डिंग होती, इराणी बिल्डिंग, आणि तिकडचा मेथाजी होता, तो मेला, आणि सगळे म्हणायचे की तो जिन्यावर येतो. बापरे. रात्री तू झोपेत उठली आणि कुठलाही आवाज ऐकला की वाटायचा मेथाजीचा. डोक्यात फिट बसली. बरोबर बरोबर बरोबर. आता सुद्धा मी जिथे राहते तिथे वर जाताना मला भीती वाटायची. मी वॉचमनला घेऊन घरी जायची. दरवाजा खोलणे तर खडे राहू, हा. आणि उघडताना पण मागे बघते कुठून येईल कोण. बरोबर भीती थोडी माणसाला असतेच. बरोबर भीती नाही तर काहीच असं कोणी भेटतच नाही बरोबर तुम्हाला. बरोबर बरोबर. नक्कीच. मला लहान असताना भीती वाटायची भूताची, पण मग आम्ही भाड्याच्या घरात राहायचो आणि सतत घरं बदलत असायची. तर एका चाळीमध्ये आम्हाला इतर भाडेकरूंपेक्षा कमी भाड्यात ते घर मिळालं. तर काय मिळालं आम्हाला काही कळलं नाही. नंतर कळालं की आमच्या आधी राहणाऱ्या एका बाईने तिथं फाशी घेऊन आत्महत्या केली होती, म्हणून तिथं कोणी राहायला येत नव्हतं त्या खोलीत, आणि आम्ही राहायला गेलो. आणि मग तिथल्या माझ्या गल्लीतल्या मित्रांनी सांगितलं इथं आता असं असं घडलंय. माझे आईवडील गावी गेलेले असताना मी घरात एकटा असायचो. मग आधी भीती वाटली, नंतर म्हटलं अरे काहीच होत नाही, काहीच होत भास नाही, झालाय का कधी? काहीच नाही. मग मला त्यानंतर कधीच भीती वाटली नाही. मग मी अगदी बरेचदा लिखाण करायला मी आमच्या संभाजी स्मशानात बसायचो. तिथूनच मी गोस्ट रायटर झालो. आणि मी एकदा पुलाच्या कामावर, काही दिवस मी पुलाच्या कामावर होतो. तिथं पण मी बाजूला स्मशान होतं, ते रोज प्रेत जळताना बघायचो, आणि तिथं रात्री मी झोपलेलो असायचं. त्यामुळे भीती गेली ती गेलीच कायमची. मला भूताची, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, पण भूतावर नाही आहे. जिजूदा? मला हे कलेचं भूत जे मानेवर येऊन बसलंय ते काही केल्या उतरत नाही. आणि पण त्याची भीती नाही वाटत. कवितेचं भीती असते, भीती वाटते ना. कारण काय आहे की जो जितका जास्त भावनिक त्याला तितका अधिक त्रास होणार. कुठलीही कविता ऐकल्यानंतर त्या कवितेचा, काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, एक मित्र रात्री अत्यंत भावव्याकुळ होऊन स्वतःच्या आईबद्दल बोलू लागला, आणि त्यालाही कळलं नाही, तो हमसाहमशी रडू लागला. आणि मग ते त्याचं झालं रडून, त्याला झोपवलं, त्याला बाय बाय केलं सगळं. आणि रात्रभर मी मात्र छातीवरती भार घेऊन झोपलेला होतो की अरे किंवा भीती म्हणण्यापेक्षा कसं आहे, आता मला माझी आजी आता राहिलेली नाही, कोरोनाच्या काळात गेली ती. तर मध्येच तिची आठवण येते, मध्येच असं तिच्या हातची चव आठवते, तिचं गाणं आठवतं, तिचा स्पर्श आठवतो. तर असं वाटतं की ती गेली, जायचं सगळ्यांनाच आहे, पण आपल्या अत्यंत जवळचा माणूस कोणीतरी मित्र असेल कोणी, तर तो जायला नको बाबा. किंवा काही काही आपली ज्येष्ठ माणसं आपल्यावर प्रेम करतात. म्हणजे आता मोने काका माझ्यावर प्रचंड प्रेम करणारा माणूस आहे. मला असं वाटतं मी स्वतःला जपतो यासाठी की मला त्याच्या डोळ्यासमोर मला काही व्हायला नाही पाहिजे, नाही तर त्याला खूप मोठा धक्का बसेल. माझी आई, याची भीती वाटते की काय ना, एक लेकरू वाढवण्यात ना, आता पोरं चालवतात ना 17-18 वर्षाची भँग बुंग भँग बापरे, हो. गाड्या, असं वाटतं एक मूल वाढवण्यासाठी एक तर त्या आईला, त्या स्त्रीला 9 महिने पोटात ती वाढवते, त्यानंतर प्रसूती वेदना, त्यातनं ते जन्माला येतं. मग चमच्याने दूध पाजारे, हे करा ते करा, वाढवा, शाळेत सोडा, हे करा, एक एक अक्षर गिरवा, सगळं शिकवा, आणि हे मोठी होतात आणि असे दन गाड्या चालवत रील बनवण्याच्या नादात, ह्याच्या नादात मरतात. काय त्या आई वडिलांचं होत असेल, हो. काय होतं ते, तर त्याची भीती वाटते, त्या भूताची भीती वाटते. बाकी काय, बाकी आपली काही भूतं पांढऱ्या कपड्यातली पण आहेत, जी सगळी एकत्र जाहीरनामे जाहीर करतात आणि वचनं देतात. त्या भूतांची पण भीती वाटते. असं आहे ते गंमत. विविध, तू अनुभव म्हणालास मगाशी. हो, माझा खूप एक अनुभव आहे आहे का? हो, आहे ना, एक पर्सनल अनुभव आहे, आणि मला खूप भीती वाटते. म्हणजे मी चाळीत राहिलो आहे,
सो त्यामुळे मला अजून आठवतं की चाळीत 1+1 रूम होती. सो तिथे मी वरती जायला माळ्यावर सुद्धा मी घाबरायचो, इतकी भीती वाटायची. आणि त्याचं रिझन असं आहे की पर्सनल आहे, सांगतो पण. माझे आजोबा गेले आणि सीन असा होता की आमचं गाव कुडाळमध्ये आणि त्यांचं ते एक रुटीन होतं, शेतकरी. सो शेती झाली की संध्याकाळी दारू पिण्यासाठी पलीकडे, नदीच्या पलीकडे जायचं. त्यावेळी रस्ते नव्हते, काही नव्हतं. सो नदी ओलांडून जायचं. नदी ओलांडून. हां, रात- नदी ओलांडून रात्री संध्याकाळच्या वेळेस? संध्याकाळच्या वेळेस बापरे. पाणी थोडंसं असायचं. सो ते रिटर्न आलेच नाहीत, त्यांची बॉडी सापडलीच नाही. सो हा? रिटर्न येताना ते निघून गेले पाण्यातून. धरण सुटलं होतं त्याच वेळी, पाणी होतं. सो त्यावेळी ते वाहत निघून गेले. बापरे. सो त्यांची बॉडी सापडली नाही. सो मला बाबांनी सांगितलं आहे सगळ्या गोष्टी. सो बाबा आणि हे 5-6 भावंड सगळी, तेव्हा सगळं अस्तव्यस्त झालं, सगळ्या गोष्टी काहीच नाही. नंतर अचानक एक दिवशी हाक आले, "अरे बाळा दिसतोय" म्हणून. हा? बाळा दिसतोय नदीच्या किनारी. म्हणजे आजोबा दिसतात. आजोबा आजोबा दिसतात, दिसतायत. आजोबांचं नाव. होय. सो ही सगळी भावंडं धावत जायची. असे 3-4 वेळा प्रकार घडले, म्हणजे आजी आजी हे सगळेच. सो मग त्यावेळी मग एक भीती निर्माण झाली होती की दिसतोय इकडे वाटचं, मग आम्हाला का दिसत नाही, असं सगळं हे झालं होतं. आणि मग बाबांनी सांगितलं की मग एक भटजींना आणि जे काही आपण भेटतो, त्यांनी सांगितलं की त्यांच्या आत्म्याला शांतीच लाभली नाही, त्यांना कळतच नाही की ते गेलेत कदाचित. सो एक विधी करावा लागतो, जेव्हा पूर्वीच्या काळी जेव्हा सैनिक युद्धाला जायचं आणि तिथेच मरण पावायचे, म्हणजे काय मरण नाही शब्द, शहीद व्हायचे. शहीद व्हायचे. शहीद व्हायचे. आणि तेव्हा त्यांचे एक विधी केला जायचा आणि त्यांच्या विधीमध्ये संकल्प केला जायचा की तुमचं पुढे आम्ही जबाबदारी घेऊ म्हणून, अशी एक संकल्प केला जातो. सो मग ही सगळी भावंडं नदीकिनारी गेली, त्यांच्या काही वस्तू जाळल्या आणि त्यांची एक विधी करून संकल्प केला भावंडांनी, बाबांनी आणि सगळ्यांनी, की बाबा आम्ही काळजी घेऊ एकमेकांची, अमुक तमुक. सो तेव्हा बाबा मला सांगतात की आम्हाला असं वाटलं होतं की कोणीतरी डोक्यावरून हात फिरवतं. सो ही मोमेंट माझ्यासाठी इतकी आहे की कोणीतरी आहे आणि ती जर हो. मला माझं वेगळं मत आहे. मला असं वाटतं की जरी असेल, समजा असेल, ती काही आपण सकारात्मक शक्ती, नकारात्मक शक्ती. बरोबर. जर सकारात्मक आहे शक्ती तर नकारात्मक सुद्धा असायला बरोबर. पाहिजे. बरोबर आहे. पण जर माझ्या अवतीभोवती, म्हणजे तुमच्या दुर्बुद्धीचं सद्बुद्धीमध्ये रूपांतर करणारे सद्गुरू असतात, तुम्हाला योग्य मार्गावर दिशादर्शक सद्गुरू असतात. तर ते कबीराचा दोहा आहे ना, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो दिखाय. तो गुरु असतो जो आपल्याला देवापर्यंत घेऊन जातो, बरोबर. पोहोचवतो. तर जर गुरु माझ्या पाठीशी, तर कोण कुठला भूत त्याच्या आईला तो काय करेल माझं? हो. कोण करेल त्या शक्ती पुढे? आणि मी खरं सांगू का, माझी आईच्या मला नेहमी वाटतं आयांच्या प्रार्थनेमध्ये इतकं मोठं बळ असतं. आयाच कशाला, आपल्यासाठी म्हणून प्रार्थनेत इतकं बळ असतं. मला का कुणाच ठाऊक, मला असं वाटतं एका पसायदाना मध्ये इतकी पॉवर आहे, इतकी बरोबर. एनर्जी आहे की जगातले सगळी पिशाचे एकत्र आले तरी, जेव्हा ज्ञानोबा माऊलींचं पसायदान 10 लहान मुलं जरी एकत्र येऊन म्हणायला लागले तरी ते काही करू शकणार नाही. असं ते नक्की. कवच कुंडल आहे सकारात्मकतेचं. आणि तेच आहे हा चित्रपट त्या अंधश्रद्धेवर म्हणजे प्रहार करतो. सुपर. हसत खेळत तुम्ही हसून हसून पुरेवाट होईल तुमची, तेव्हा तुम्ही कॅरेक्टर बघाल मकरंदचं, ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर पुढे जातं. त्यामुळे हे भूतभीत काय नसतं, काय नसतं भूतभीत. पण थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. शुभेच्छा तुम्हाला. 5 जूनला Thank you. तुंबाडची मंजुळा रिलीज होत आहे. हो. नक्कीच सुपरहिट होणार आहे. होणार, मला होणार. Thank you. आम्हाला- डेफिनेटली, फॉर शुअर. वी विल ऑल द बेस्ट. मी माझ्या पुढच्या पिक्चर पैसे वाढवायला पण सुरुवात केली, अरे सुपरहिट होणार म्हणून. बेस्ट. थँक्यू. Thank you. थँक्यू.